सर सेकंड HCF 15 करेक्ट. and LCM 450. 450. 450 करेक्ट आहे. LCM 450 करेक्ट आहे. चला 23rd. सर मला पार्थ सांग का पार्थ. सर मी सांगू थांबा पार्थला विचारू आपण. पार्थ सांगतो म्हणला होता. नाही सांगत. गुरुराज तू सांग. मी सांगू हा सांग बेटा गुरुराज. सर HCF 4 आहे. HCF 500 आहे. नाही. सर मी सांगू विश्वास सांगेल. विश्वास. सर मी सांगू HCF 5 आहे. विश्वास. HCF नाही. HCF 4 आहे. हा सांगा बेटा सांगा. सर मी सांगू HCF. सर मी सांगू HCF is 25. Why HCF 25 आणि LCM 500. करेक्ट. 500. सर मी चला सांगू 24th. हा मनस्वी सांगा. फोर मनस्वी हांगे 24th चा आन्सर सांगा बेटा. सर HCF 4 आहे आणि LCM हा 40. 80 LCM 80. LCM 80. करेक्ट. 25th सांगा. 25th. हा HCF 27 करेक्ट. आणि LCM 61. हा 61 नाही. LCM चुकला बेटा. सर 81. सर 81 सांगा कोणीतरी सांगा. 81 इज करेक्ट आन्सर. करेक्ट. 81 इज करेक्ट आन्सर. तर आपण असे 25 क्वेश्चन्स काल होमवर्क सहित आपण सॉल्व्ह केले. त्याच्यामध्ये तुम्हाला HCF आणि LCM फाइंड करायचं होतं. बरं हे आता पुढची मेथड वगैरे शिकण्याच्या अगोदर मला सांगा माझा आवाज क्लिअर येऊ राहिला तुमच्याकडं. यस सर ठीक आहे. आता आपल्याला शिकायचंय. कुणाचा काहीतरी मेसेज आलाय बघू द्या मला. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ठीक आहे चलो. तर आणखीन मी छोटे सोपे क्वेश्चन्स 5 देणार आहे. आत्ताच्या आत्ता सॉल्व्ह करायचे आणि मग आपण HCF आणि LCM फाइंड करायची थर्ड मेथड शिकायचं. हा आणि एक लक्षात घ्या प्रत्येक मेथड पहिल्यापेक्षा आणखीन सोपी होत चाललेली आहे. ठीक आहे. पहिल्यापेक्षा सोपी होत चालली आहे. आणि थर्ड मेथड ही प्राइम फॅक्टरायझेशनचाच पार्ट आहे. आपल्याला करायचंय प्राइम फॅक्टरायझेशनच पण जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने करायचंय. म्हणजे काय करायचंय प्राइम फॅक्टरायझेशन मेथडनं जे आपण HCF आणि LCM फाइंड केलेलं आहे त्याच मेथडनं फाइंड करायचंय पण त्याच्यामधल्या काही स्टेप आपल्याला कमी करून जरा डायरेक्ट पद्धतीने करायचंय. ठीक आहे. ती डायरेक्ट मेथड आपल्याला आज शिकायची आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला आणखीन 5 क्वेश्चन्स देतो. ते 5 क्वेश्चन्सचे मला HCF आणि LCM आत्ताच्या आत्ता फाइंड करून द्यायचं. सोपे देणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे. चला. हा या प्राइम फॅक्टरायझेशनच्याच मेथड ना. यस. हो. सर हो. फर्स्ट नंबर कोणता आहे. 72 and 90. सर म्यूट करा. बर तुमचा आवाज त्यांची कुठे जाते.
चला पटकन सॉल्व्ह करा. तुम्हाला मी टाइम देतो 5 मिनिट. ज्यांचे झाले त्याने मेसेज चॅट मध्ये टाका डन म्हणून. प्रणव आला नाही का आज? बघतो मी कोण कोण आज प्रेझेंट आहे. बिपुल, चला करा पटकन. 5 मिनिट दिलेत तुम्हाला. मनस्वीचं झालेलं आहे. लास्ट 1 मिनिट. पटकन करा.
हा मनस्वी सांगा बेटा, पहिल्याचा आन्सर सांगा. 18 HCF हा सांग बेटा. 18 HCF 18 आहे. मनस्वी आणि एलसीएम सांगायचंय तुम्हाला. हा मनस्वी अनम्यूट करा आणि एलसीएम सांगा बेटा. 360 360 करेक्ट. 360 करेक्ट आहे. बोथ आर करेक्ट. 27th. ज्यांचं झाले त्यांनी सांगा झालंय म्हणून. मी विचारतो त्यांना लगेच. 13 सर. हा विवो कोण आहे हे आता बोलतोय ते? सर समृद्धी. समृद्धी. अच्छा हा समृद्धी सांगा बेटा. सांगा बेटा 27th सांगा. 13 13 करेक्ट. HCF is 13 and LCM 156 156 हा 156 156 156 yes Sir. correct. हा सांग बेटा नम्रता. सांगा नम्रता. नम्रता सांगते. विपुल तू 29 सांगायचंय. नम्रता तुम्ही सांगा 28. HCF 10 आले. HCF किती आहे? 10 करेक्ट आहे. आणि LCM 360 सर बघा विचार करा. सर मी सांगतो. हा सांग बेटा प्रणव. सर कोणत्याचं? त्या 28 चा HCF सांगितले. नम्रताला करेक्ट आहे 10. याचा LCM सांग. एलसीएम. सर मी एलसीएम काढला ठीक आहे. हा आराध्या तुम्ही सांगा. आराध्या. येस सर. सर मला माहिती नाही आणि मी गावी आहे त्यासाठी मी सांगू शकत नाही. बर केलंच ठीक आहे नाही. बेटा. मी ठीक फक्त आहे बघते. ओके. सर मला येतं. हा वेदांत सांग. वेदांत. सर 300. शाबास. वेदांतचा आन्सर करेक्ट आहे. 300 इज करेक्ट आन्सर. आता विपुल सांगणार आहे 29 चा. सर एक मिनिट थांबा मी करत आहे. बर कर बेटा कर. एवढा वेळ लागायला नको आहे. सोपे क्वेश्चन दिलते मी तुम्हाला. अगन्या तुम्ही सांगू शकता का? अगन्या. सर 29 चं HCF आहे 7 बर. आणि LCM आहे 280. 280 करेक्ट आहे. अगन्या 30 लास्ट सांगता का अगन्या? सर मी सांगू. मयूर सांगा. मयूर. सर मी सांगतो. HCF 5 LCM 405 नाही रॉंग आहे. सर मी सांगू. हा सांगा. सर LCM 405 नाही. 15 HCF. हा मनस्वी करेक्ट आहे. HCF आहे 15 आणि LCM किती होईल? 135. शाबास. 135. मनस्वीने आतापर्यंत सगळ्या क्वेश्चनचे आन्सर फास्ट आणि परफेक्ट करेक्ट सांगितले. हा बोला आराध्या. सर आराध्या तुम्ही काय म्हणता? रेकॉर्डिंग टाकलेत का?
रेकॉर्डिंग हो चालू आहे बेटा, चालू आहे का? मी मागच्या 2 क्लासचं टाकलेलं आहे. मी ग्रुपवर टाकतो आता सर क्लास झाल्यानंतर. ना कालची टाकले बघा, चालेल. कालची टाकले. या मी वाला ग्रुपवर टाकतो. सर हे नंबर माझ्या मम्मीचा आहे, याच नंबरवर टाका. मग मला हाय म्हणून टाका. आता मला इथून नाही कळणार तुमचा नंबर. ओके. तुम्ही मला मेसेज करा हाय, ठीक आहे? सर, माझा नंबर माहिती आहे तुम्हाला? ग्रुप सेव्ह आहे सर. अच्छा अच्छा, ठीक आहे. हा, ठीक आहे, ठीक त्याच्यावर आहे. हो टाक. दीदी आणि माझं युट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर मी अपलोड करणार आहे सगळे व्हिडिओ. तिथून तुम्ही बघू शकता Yes, sir. मागचे व्हिडिओ. हो. सर. चला झालं आपलं. आणि आज आज आपल्याला काय शिकायचंय? एलसीएम आणि एचसीएफ ची थर्ड मेथड, दॅट इज डायरेक्ट मेथड. आणि ही डायरेक्ट मेथड तुम्हाला कुठं कामाला पडणार आहे? ज्या ज्या वेळेस तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे. मी म्यूट करतो. ज्या ज्या वेळेस तुम्हाला काही क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे, काही क्वेश्चनचा पार्ट असते एचसीएफ आणि एलसीएम. म्हणजे एखादी दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला त्या क्वेश्चन मध्ये कुठेतरी एचसीएफ आणि एलसीएम फाइंड करायची गरज पडत असते. स्पेशल एचसीएफ एलसीएम वर पण क्वेश्चन्स असतात. तसे क्वेश्चन्स न येता समजा दुसऱ्या एखाद्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी जर आपल्याला एचसीएफ आणि एलसीएमचा यूज करायचा असेल, तर अशा वेळेस आपल्याला डायरेक्ट मेथड रफ वरती करून आपण डायरेक्ट एचसीएफ आणि एलसीएमचा यूज करू शकतो. मग ही मेथड काय शिकायची आहे आपल्याला? एकतर ही मेथड आहे सोपी, दुसरं म्हणजे ही मेथड आहे फास्ट. ही मेथड एकदम फास्ट आहे आणि या मेथडसाठी जास्त वेळ लागत नाही. फास्ट असल्यामुळेच वेळ लागत नाही जास्त. आणि समजायला सोपी आहे आणि व्हेरी इझी आहे. पण ज्या ज्या वेळेस तुम्हाला एचसीएफ आणि एलसीएम फाइंड करा म्हणलं जाईल, असे क्वेश्चन्स येतील, त्यावेळेस तुम्हाला कालची जी मेथड आहे त्या मेथडचा यूज करायचा आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी क्वेश्चन मध्ये एचसीएफ आणि एलसीएमचा यूज करायचंय, तशा वेळेस तुम्ही आज जे शिकणार आहेत आपण त्या डायरेक्ट मेथडचा यूज करायचा आहे. ठीक आहे? फार सोपी आहे. प्राईम फॅक्टरायझेशनच आहे, फार सोपी आहे. आणि एकाच ह्याच्यामध्ये तुमचं एचसीएफ आणि एलसीएम दोन्ही निघून जात असतं. ठीक आहे? बघू आपण. चला पहिल्यांदा मी छोटे छोटे दोन नंबर घेतो आणि त्या 2 नंबरचं एचसीएफ आणि एलसीएम फाइंड करतो. बघा फर्स्ट नंबर आहे, फर्स्ट पेअर ऑफ नंबर आहे, जी की आपण दरवेळेस घेतो 12 and 18. 12 and 18. 12 and 18. आता काय करायचं? बघा प्राईम फॅक्ट मी आधी सांगितलं तुम्हाला, प्राईम फॅक्टरायझेशन करायचीच मेथड आहे. त्यातला काही स्टेप्स कमी करून आपण ही डायरेक्ट मेथड काढलेली आहे. ही जी डायरेक्ट मेथड आहे कशाच्या बेसिसवर आहे? प्राईम फॅक्टरायझेशन मेथडवरच बेस्ड आहे, पण थोडीशी डायरेक्ट पद्धतीने करायची आपल्याला. ठीक आहे? बघा काय करणार मग आता आपण पूर्वी काय करत होतो? प्राईम फॅक्टरायझेशनचं 12चं आपण प्राईम फॅक्टरायझेशन करायचो. आता काय करायचं डायरेक्ट मेथडमध्ये? एकदाच दोघांचंही करायचंय, एकाचं नाही करायचं, दोघांचंही एकदाच करायचंय. मग हे बघा अशी एक लाईन ओढली, ही आडवी लाईन आणि परत 18 साठी पण आणखीन एक लाईन. ठीक आहे? मी काय म्हणलं? प्राईम फॅक्टरायझेशनच करायचंय, पण आता दोघांचंही करायचंय, एकदाच करायचंय. ठीक आहे? बघा आता इथले मात्र थोडेसे रूल्स विचार करायचे आपण आणि मग सॉल्व्ह करायचं. रूल्स लक्षात ठेवा. आता तिचं काय होतं आपला रूल? सगळ्यात पहिल्यांदा 2 न डिवाइड करून बघायचं. 2 न डिवाइड होत असेल तर करायचं, जोपर्यंत होईल तोपर्यंत. इथं पण तसंच करायचंय. पहिल्यांदा 2 नच बघायचे दोन्ही पण डिव्हिजिबल आहेत का नाही ते. पण आता इथं काय महत्वाची गोष्ट आहे? एकटा डिव्हिजिबल असून उपयोग नाही, दोघं पण डिव्हिजिबल असले पाहिजेत. हे दोघं पण 12 पण आणि 18 पण दोघंही डिव्हिजिबल असतील तर आणि तरच आपण त्या नंबरने याला डिवाइड करायचं, नाहीतर करायचं नाही. फॉर एक्झाम्पल दुसरं एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला. इथे 30 घेतला आपण आणि इथं घेतला 15. ठीक आहे? आता याला 2 न डिवाइड करायचंय आपल्याला. तर 2 ने हे 30 डिव्हिजिबल आहे, पण 15 2 न डिव्हिजिबल नाही. 30 2 न डिव्हिजिबल आहे, पण 15 2 न डिव्हिजिबल नाही. म्हणून आपण याला काय 2 न डिवाइड करणार नाही. तसंच आता इथं बघू आपण या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे? चला आता मला सांगा असा नंबर सांगा जे की दोघांनाही डिवाइड करू शकतो. दॅट नंबर इज सगळ्यात छोटा प्राईम नंबर कोणता आहे आपला? तो 2 आहे. चला 2 न डिवाइड. 2 6 are 12. 2 9 are 18. चला परत 2 न दोघं पण डिव्हिजिबल आहेत का? नाहीत.
इथं कोण डिव्हिजिबल आहे? फक्त 6 डिव्हिजिबल आहे, 9 डिव्हिजिबल नाही. असं जमणार नाही, आपल्याला असं जमणार नाही. आपल्या या डायरेक्ट मेथडमध्ये रूल काय आहे? असा नंबरनं डिवाइड करायचं आहे आपल्याला जे की दोघांनाही डिवाइड करायला पाहिजे. त्या नंबरनं या दोन्हीही गिव्हन नंबर्सला आपल्या डिवाइड करायला पाहिजे. मग 2 न आहेत का दोघं पण डिव्हिजिबल? नाही, 2 न दोघं पण डिव्हिजिबल नाही. मग आता बघू आपण 3. नेक्स्ट प्राईम नंबर इज 3. 3 न आहेत का दोघं पण डिव्हिजिबल? ना, आहेत आहेत आहेत. यस, करेक्ट. 3 2s आर 6, 3 3s आर 9. चला परत बघू आपण. आता मला सांगा असा कोणता नंबर आहे का जे की दोघांनाही डिवाइड करू शकतो? तर असा नंबर नाही. आणि हे कधीपर्यंत करायचंय आपल्याला? आपण प्राईम फॅक्टरायझेशन मध्ये शेवटी 1 येजेपर्यंत डिवाइड करत होतो. आता मात्र या डायरेक्ट मेथड मध्ये शेवटी 1 येजेपर्यंत डिवाइड करत बसायचं नाही. शेवटी 1 येजेपर्यंत डिवाइड करत बसायचं नाही. जोपर्यंत दोघांनाही डिवाइड होऊ शकतंय अशा एखाद्या नंबरनं तोपर्यंत डिवाइड करायचं. जर डिवाइड होत नसेल तर तिथंच आपण स्टॉप करायचं. याच्या पुढे जायचं नाही, याच्या पुढे जायचं नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? बघा मी काय म्हणलं आणखी एक वेळेस घ्या. बघा त्या दोन्ही नंबरला आपण या फॉर्म मध्ये लिहायचं. या फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर अशा नंबरनं डिवाइड करायचा प्रयत्न करायचं जे की दोघांनाही डिवाइड व्हायला पाहिजे. ठीक आहे, मग कसं कुठून शोधून काढायचा? आपला तेच आहे रूल. ते पहिला फर्स्ट प्राईम नंबर काय आपला? 2 आहे, तर 2 पासून सुरू करायचं. 2 न दोघं डिव्हिजिबल असतील तर करून टाकायचं, नसतील तर 3 कडे जायचं. 3 न असतील डिव्हिजिबल करायचं, नसतील तर 5 न बघायचं. हे असं चलत राहील आपलं. ठीक आहे, चला मग हे कुठपर्यंत करायचंय आपल्याला? जोपर्यंत या दोघांना पण, हे जे खाली येणारे नंबर्स आहेत असे, या दोघांना पण कुठल्या तरी एका तिसऱ्या नंबरनं, कोणत्या एका नंबरनं आपण दोघांनाही डिवाइड करू शकतो तोपर्यंत डिवाइड करायचं. ज्या वेळेस डिवाइड होणार नाहीत असा आपल्याला नंबर सापडणार नाही की जे की 2 ला आणि 3 ला दोघांनाही डिवाइड करू शकतो, असा नंबर आपल्याला सापडला नाही की आपण काय करायचं? स्टॉप करायचं. आपण काय करायचं? स्टॉप करायचं. ठीक आहे, चला मग आता ह्या 2 आणि 3 एकाच टेबलमध्ये कुणाच्या येतील का? येणारच नाहीत. आता झालं स्टॉप. आता इथून पुढे आपल्याला डायरेक्ट HCF आणि LCM दोन्हीही मिळणार आहे. बघा आता कसं करायचं. लगेच इथं लिहायचं HCF इज इक्वल टू HCF इज इक्वल टू. आता थोडस नीट लक्ष द्या. जर तुम्ही हे व्हर्टिकली जे आहेत बाहेरचे, आपले बाहेरचे हे व्हर्टिकली जे बाहेरचे आहेत या सगळ्यांना घेतलं तर तुम्हाला काय फाइंड होईल? HCF. जर व्हर्टिकली घेतलो तर तुम्हाला फाइंड होईल HCF. व्हर्टिकली कोण कोण आहेत? 2 आहे आणि 3 आहे. तर 2 into 3 दॅट इज 2 into 3 म्हणजेच 6. HCF किती आला या दोघांचा? 6 आला. आता LCM कसं फाइंड करायचं बघा. LCM मध्ये काय करायचं? व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली दोघांना पण घ्यायचं. मग तुम्ही म्हणसाल सर हॉरिझॉन्टली कोणते घ्यायचे? हे पण आहेत हॉरिझॉन्टली, हे पण आहेत. 6 9 2 3 हे 12 18 आहेत, सगळेच आहेत ना हॉरिझॉन्टली. मग कोणतं चूज करायचं सर? तर चूज कोणतं करायचं? ते सगळ्यात शेवटची पेअर आपल्याला सापडलेली आहे जे की कोणत्याही कोणत्याही एका नंबरच्या टेबलमध्ये येत नाही. असा कोणता नंबर सापडला नाही की हे त्या नंबरनं आपण या दोघांनाही डिवाइड करू शकतो, असा नंबर नाही. म्हणून आपलं डिव्हिजन इथं स्टॉप झालं होतं. हे ज्या ठिकाणी स्टॉप झाले त्या सगळ्यात शेवटच्या रो मधले जे नंबर्स आहेत, त्यांना काय करायचं? त्यांना घ्यायचं मल्टिप्लिकेशन मध्ये. बघा आता कसं करायचं. व्हर्टिकली पण घ्यायचे, हॉरिझॉन्टली पण घ्यायचे. व्हर्टिकली पण घ्यायचे, हॉरिझॉन्टली पण घ्यायचे. आणि बघा जर मी त्याला असं राऊंड करायचा प्रयत्न केलं तर काय तयार झालं रे? एक प्रकार यल तयार झालं का या टाईप मध्ये? LCMचं यल. ठीक आहे, म्हणजेच काय? व्हर्टिकली पण नंबर्स घ्यायचे आणि हॉरिझॉन्टली पण घ्यायचे. व्हर्टिकली कोण कोण आहेत? 2 into 3 आणि हॉरिझॉन्टली कोणते आहेत? 2 into 3. हे बघा एवढा पार्ट आहे ते व्हर्टिकली आहे, आणि हे खालचा जे पार्ट आहे इकडचा ते काय आहे? हॉरिझॉन्टली आहे. ठीक आहे, हे दोन्हीही आपण नंबर्स इथं मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलेत आणि या मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर या सगळ्यांचं आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते असणार आहे याचा LCM. 2 3 6 6 2 12 12 3
36. तर एलसीएम आहे 36. बघा किती सोपं आहे. फक्त काय करायचंय, एकदा प्राइम फॅक्टरायझेशन, डायरेक्ट एचसीएफ, डायरेक्ट एलसीएम. कॉमन फॅक्टर लिहायचे आणि त्यांचं लिस्ट करायची, पुन्हा अनकॉमन पण घ्यायचे, असलं काही करत बसायची गरज नाही. आणखीन एक एक्झाम्पल मी घेऊन दाखवतो, मग तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारा मला. ठीक आहे, चला. सेकंड आहे आपला 48 and 60. 48 and 60. ठीक आहे. 60च्या ऐवजी मी काय करतो, 84 घेतो. 84. ठीक आहे. चला, थोडासा अवघड घेतो नंबर, काय नाही, बदल वाटण्यासाठी, दुसरं काय नाही. काय करायचं मग याचा आन्सर डायरेक्ट मेथडनं काढण्यासाठी? सरळ सरळ पहिल्यांदा 48 लिहायचा, त्याच्यानंतर 84 लिहायचं, आणि अशा 2 लाईन ओढून घ्यायच्या, एक अशी आडवी लाईन ओढायची, आणि आता आपली असा नंबर शोधायचा आहे प्राईम नंबर, जे की दोघांनाही डिवाइड करू शकतो. ठीक आहे. मग कोणता आहे ते? 2. पहिला तर प्राईम नंबर आपल्याजवळ 2 आहे. 2 ला विचारायचं दोघांनाही करू शकतो का तू डिवाइड? येस. कारण हे याच्या शेवटी 8 आहे, याच्या शेवटी 4 आहे, म्हणजे हे 2 न दोघं पण डिव्हिजिबल आहेत. तर आपण आता 2 ने या दोघांना डिवाइड करू. 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 4 जा 8, 2 2 जा 4. ठीक आहे. चला, परत 2 न होईल का? येस, दोन्ही पण 2 न डिव्हिजिबल आहेत. परत 2 न करू. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 2 2 जा 4, 2 1 जा 2. चला, परत 2 न होईल का? दोघांना पण डिवाइड करता येईल का? नाही. 12 ला करता येईल, पण 21 हा इव्हन नंबर आहे. 21 हे 2 न डिव्हिजिबल नाही. मग आता आपण कुणाकडे जाणार? 2 न होत नसेल तर 3 कडे जाणार. मग 3 चा डिव्हिजिबिलिटी रूल माहिती आहे आपल्याला. काय करायची? सम करायची. 1 + 2 3. 3 हे मल्टिपल आहे 3 चा, त्याच्यामुळे 12 हा 3 चा मल्टिपल आहे. आपण त्याला 12 ला 3 न डिवाइड करू शकतो. सेम कंडिशन इथं अशीच आहे. 21 ला आपण काय करू शकतो? 3 न डिवाइड करू शकतो. चला मग 3 न डिवाइड करू. 3 4 जा 12, 3 7 जा 21. ठीक आहे. मग आता कोणता असा नंबर आहे का जे की 4 आणि 7 दोघांनाही डिवाइड करू शकतो? तर नाही, असा कोणताही दुसरा नंबर नाही जे की या दोघांना पण डिवाइड करू शकतो. असा कोणताही आपल्याला नंबर सापडलेला नाही. झालं, संपलं, आपलं कामच संपलं. आता फक्त काय करायचं? HCF लिहायचं. जे व्हर्टिकली आहे त्यांना मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचं. 2 × 2 × 3. आणि एलसीएम साठी काय करायचं? एलसीएम साठी करायचं, जे व्हर्टिकल आहेत ते पण घ्यायचे. 2 × 2 × 3 इंटू जे हॉरिझॉन्टली आहेत त्यांना पण घ्यायचे. कोण आहेत हॉरिझॉन्टली? 4 and 7. 4 × 7. मग तुम्ही आता इथं म्हणसाल सर इथं 4 प्राईम नंबर नाही. अरे ही डायरेक्ट मेथड आहे, याच्यामध्ये प्राईम नंबर्स यावेत असं काहीही नाही. इथं प्राईम नंबर्स यायला पाहिजे असं काहीही नाही. ठीक आहे. चला आता यांचं मल्टिप्लिकेशन करू आपण. 2 2 जा 4, 4 3 जा 12. बरोबर आहे. आणि एलसीएम बघू आपण आता. 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 4 जा 48, 48 × 7. चला इथे करू लगेच. 48 × 7, 7 8 जा 56, कॅरी 5, 7 4 जा 28, 28 and 5. 28 and 5 किती होते सांगा? चॅट मध्ये सांगा. 28 and 5. 20, 7 4 जा 28 + 5. कोण सांगतोय? कोणीतरी सांगितलं. 33. करेक्ट. 33. शरो 33. मग आता मला सांगा यांचा HCF काय येईल? सॉरी, एलसीएम काय येईल? 336. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? नाही. चलो ठीक आहे. आता मी माईक चालू करतो सगळ्यांचे. मला डाऊट्स विचारा. सर हा बोला बेटा. तर हा, दोन्ही नंबर प्राईम आल्यावर दोन्ही नंबर प्राईम आल्यानंतर काय करायचं? तर तुम्ही बरोबर आहे. क्वेश्चन 2 प्राईम नंबर दिल्यावर क्वेश्चन मध्ये हा, शाबास, गुड. चांगला क्वेश्चन आहे तुझा.
बघ हा, एक नंबरच घेतो मी, एक एक्झाम्पल घेतोय बघ. क्वेश्चन नंबर 2, एक नंबर आहे 13 अँड दुसरा आहे 17. 13 अँड 17. लक्षात ठेवा, दोनच असायला पाहिजेत असं नाही, दोघांपैकी कोणता एक पण जरी प्राईम असला, नीट लक्षात ठेवा. आता छान विचारला कारण क्वेश्चन, दोघही प्राईम असतील किंवा दोघांपैकी एक जण जर प्राईम असेल, दोघं प्राईम असतील आणि दोघांपैकी एक प्राईम असेल तर काय करायचं, हे दोन कंडिशन आहेत. पहिली कंडिशन बघू आपण, दोन्ही प्राईम असतील तर काय करायचं. तर दोन्ही प्राईम असतील तर डोळे झाकून त्याचा HCF काय सांगायचा, 1. दोन्ही प्राईम असतील तर त्यांचा HCF काय सांगायचा, 1. ठीक आहे. ज्यांच्यामध्ये एकही कॉमन फॅक्टर नाही, ज्या दोन नंबर मध्ये एकही कॉमन फॅक्टर नाही, त्या नंबरचा HCF काय असतो, 1 असतो. त्या नंबरचा HCF 1. कसं असते ते तुम्हाला करून दाखवतो बघा थोडस. हे पर्टिक्युलर या क्वेश्चन पण बघा, हे पण छान त्याने क्वेश्चन विचारले, आपण लगेच सांगून टाकू. मला सांगा 13 चे फॅक्टर्स कोणते कोणते, फॅक्टर्स म्हणले नॉट प्राईम फॅक्टर्स, फॅक्टर्स कोणते कोणते, 1 अँड 13. 17 चे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, 1 अँड 17. आता मला सांगा हायएस्ट कॉमन फॅक्टर. हायएस्ट कॉमन फॅक्टरच्या अगोदर मी कॉमन फॅक्टर लिहितो. ही एकदम पहिली मेथड आपली, आठवते का. हा, आता मला सांगा यांच्यामध्ये कॉमन काय आहे, 1. एकच नंबर फॅक्टर आहे त्या दोघांचा, ते म्हणजे 1. आणि तोच हायएस्ट पण असणार आहे, म्हणून HCF काय आला इथं, 1. HCF काय होईल आपला, 1 होईल. कारण कळालं का, दोन्ही जर प्राईम नंबर असतील तर HCF किती असेल आपला, 1 असेल. कसं आलं, कळालं का करण, आणि इकडे उशी करण कळालं. LCM सर. सांगतो बेटा, LCM पण सांगतो. आधी हे समजलं का सांगा मला, प्रणव कळालं नाही हे. कळालं सर. हा, कोणतेही दोन नंबर प्राईम असतील तर त्यांचा HCF नेहमी काय असेल, 1 असेल. कसं काय असेल, कारण आता बघा मी करून दाखवलं तुम्हाला. आणि हे प्रत्येक अशा कुठलेही दोन प्राईम नंबर्स घ्या, त्यांचा HCF हा नेहमी 1 असतो, 1 असतो आणि 1च असतो. आता दुसरी कंडिशन बघू याच्यामध्येच. त्याच्यामध्ये काय केलंय आपण, एक नंबर प्राईम आहे आणि दुसरा मात्र काय आहे आपला, प्राईम नाही, कंपोजिट नंबर आहे. मग अशा वेळेस काय बघायचं, तर अशा वेळेस बघायचं काय बघायचं, नीट आहे का. आता अशा वेळेस काय करायचं, तर जो कोणता प्राईम नंबर आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आपण. कोणता आहे प्राईम नंबर, इथं 13 आहे, तर 13च्या टेबलमध्ये हा दुसरा नंबर आहे का चेक करायचं. 13च्या टेबलमध्ये हा दुसरा नंबर आहे का ते आपण चेक करायचं. 13च्या टेबलमध्ये जर हा दुसरा नंबर नसेल, मी काय म्हणलो नीट आहे का करण, जर 13च्या टेबलमध्ये हा दुसरा नंबर नसेल तर HCF असेल आपला, HCF असेल 1. HCF किती असेल, 1. आणि जर समजा 13च्या टेबलमध्ये हा दुसरा नंबर असेल, फॉर एक्झाम्पल इथं जर 26 असतं समजा, तर काय म्हणलो असतो आपण, यस 13च्या टेबलमध्ये 26 आहे. तर अशा वेळेस HCF काय होईल आपला त्या कंडिशन मध्ये, तर त्या कंडिशन मध्ये ते जे एक प्राईम नंबर आहे तो प्राईम नंबरच आपला काय असेल, HCF असेल. आलं लक्षात करण. हा बघा, आपल्याला घेतो मी आणखीन एक वेळेस घेतो, ते डाऊट होता म्हणून सांगितलं मी, आणि परत हे सांगणार आहे बरं का, कोणतं, हे प्राईम नंबर्स असतील तर काय करायचंय काय करायचं नाही, हे सांगणार आहे परत एकदा. ज्यांच्या लक्षात नाही आला आता सांगितलेलं करणचा डाऊट, त्यांचं काही टेन्शन घेऊ नका, मी परत सांगणार आहे ते. ठीक आहे, फक्त आता सध्या आपल्याला याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचंय. काय करायचंय, जर असे दोन गिवन नंबर्स असतील तर पहिल्यांदा यांना या फॉर्म मध्ये लिहायचं, त्याच्यानंतर अशा नंबरनं डिवाइड करायचं दोघांनाही की दोघं पण डिव्हिजिबल असले पाहिजेत, दोघं पण त्याच्यानं डिव्हिजिबल असायला पाहिजेत. मग असं डिवाइड करत करत गेल्यानंतर HCF फाइंड करण्यासाठी जेवढे काही व्हर्टिकली आहेत त्यांना मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारा रिझल्ट जे आहे आपला, तर ते काय असेल आपला HCF. सर हा बोला. सर मला ते एक प्राईम नंबर आणि एक कंपोजिट नंबरचं काय नाही. प्राईम नंबर, कंपोजिट नंबर.
सर 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 ब्लॅक स्क्रीन आले सर 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 ब्लॅक स्क्रीन आले सर सर ब्लॅक स्क्रीन आले सर काय एक मिनिट थोडस सेटिंग मध्ये मला चेक करू द्या. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आलाय परत परत जॉईन होण्यासाठी. हा आता झाली जॉईन. झाली का? बर बर बर. थोडं परत एकदा समजावून सांग. हो सांगतो सांगतो. काय प्रॉब्लेम झाले सगळे बोलत असल्यामुळे अडचण व्हायला अजून परत तसंच झालं. होय का? बर बर बर. सर मला बी कळलं नाही, डबल एकदा सांगा. सांगतो बेटा सांगतो सांगतो. पण काय नाही हो सांगतो की. ब्लॅक स्क्रीन आले एक जण हो थांब सारखं बेटा बोल थांब म्हणलं थांब. की हे व्हायला लागलंय. होय होय होय. थोडस सेटिंग मध्ये एकदा चेक करतो. ठीक आहे. चला आपण आता परत एकदा करू. परत एकदा सांगतो मी. फार सोपी मेथड आहे ही डायरेक्ट मेथड आहे. आणि आपण एक लक्षात ठेवा, आपण नवीन नवीन मेथड्स मॅथमॅटिक्स मध्ये का शिकत असतो? आणखी सोपं होण्यासाठी शिकतो. त्याच्यामुळं पहिली मेथड आपण शिकली, त्याच्यानंतर आपलं जाईल बेटा. आता 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 येणार नाही ब्लॅक स्क्रीन. सगळ्यांना म्यूट करून टाकतो मी आणि परत एकदा समजावून सांगतो मी. लक्ष द्या. आता पहिली मेथड शिकली आपण, फॅक्टर्स फाइंड करायचे आणि त्या फॅक्टर्सची लिस्ट करायची. 2 नंबरची लिस्ट केल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये जे कॉमन आहेत त्यांची कॉमनची लिस्ट करायची. कॉमनच्या लिस्ट मधला जे हायएस्ट आहे त्याला हायएस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच काय म्हणायचं? HCF म्हणायचं. हे होतं आपलं, बरोबर आहे. आता दुसरं काय? एलसीएम फाइंड करण्यासाठी आपण काय केलं? गिव्हन जे 2 नंबर्स आहेत आपल्याजवळ त्यांचे मल्टिपल्स लिहिले आणि त्या मल्टिपल्स मधले जे कॉमन मल्टिपल मधला जी पहिली पेअर आहे आपली किंवा पहिला कॉमन मल्टिपल आहे आपला, त्याला आपण म्हणलं एलसीएम. ठीक आहे. ही झाली फर्स्ट मेथड आपली. दुसऱ्या मेथड मध्ये आपण काय केलं? दुसऱ्या मेथड मध्ये आपण प्राइम फॅक्टरायझेशन केलं. दोन्ही नंबरचे प्राइम फॅक्टर्स केले आणि प्राइम फॅक्टर्स करून त्यांचे प्राइम फॅक्टर जे नंबर आहेत गिव्हन नंबर्स त्यांना आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं त्या प्राइम फॅक्टर्सला. ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये जे जे कॉमन आहेत त्यांना आपण राऊंड केलं आणि राऊंड वाले मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये घेतल्यानंतर जे रिझल्ट आला आपल्याला आपण त्याला म्हणलं HCF. ठीक आहे. एलसीएम ला पण सेम प्रोसेस केली पण थोडीशी वेगळी केली. कशी केली? थोडीशी वेगळी. काय केलं आपण त्याच्यामध्ये? सेम तसंच केलं, फक्त जे राऊंड केलेले आहेत त्यांना तर घेतलोच आपण, राऊंड केलेले एक वेळेस घेतले आणि जे अनकॉमन आहे ज्यांना राऊंड केलो नाही आपण, ज्यांना आपल्याला पेअर सापडली नाही, ते सगळेच्या सगळे जशाच तसे आपण परत मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलो आणि पूर्ण मल्टिप्लिकेशन करून जे रिझल्ट आला त्याला आपण म्हणलं एलसीएम, जे की आपण कालपर्यंत केलेलं आहे. आज आपली ही जी मेथड आहे ती मेथड आहे डायरेक्ट मेथड. ठीक आहे. आणि ही डायरेक्ट मेथड एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नाही, ही आहे आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या किंवा अदर क्वेश्चन्स मध्ये ज्यावेळेस आपल्याला HCF किंवा एलसीएम फाइंड करायची वेळ येते त्यावेळेस ही मेथड आपण यूज करू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मोठे मोठे फ्रॅक्शनचं अनलाईक फ्रॅक्शनचं ऍडिशन वगैरे करायचंय त्यावेळेस आपल्याला एलसीएमची गरज पडते. त्यावेळेस आपल्याला काय करता येईल? ही मेथड यूज करता येईल रफ वर. ठीक आहे. त्याच्यामुळे ही मेथड आपला काय करणार आहे? टाइम वाचवणार आहे, भरपूर टाइम वाचवणार आहे. ठीक आहे. तर बघा आता मी परत एकदा सांगतो काय काय करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅथ मध्ये शिकायचं काय असते? आपल्याला रूल्स शिकायचे असते. काय करायचे, प्रोसिजर काय, स्टेप्स काय आहेत, ते स्टेप्स लक्षात ठेवायच्या. काय काय केले सरांनी तसं तसं करत जायचं, आरामशीर आपला आन्सर निघते. स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत. इथून पुढे फक्त नंबर चेंज होतील, प्रोसिजर तीच राहणार आहे आपली. सगळ्यांची डाऊट घेतो बेटा, एकदा रिवाइज करतो मी सगळं कम्प्लीट आणि मग तुमची डाऊट्स घेतो. पहिल्यांदा काय करायचं?
आपल्याला हे 2 गिवन नंबर्स आहेत. ठीक आहे, या 2 नंबरचं मी एक काम करतो, याला पूर्णपणे काढून परत एकदा सॉल्व्ह करून दाखवतो. हे आपल्याला गिवन दोन नंबर आहेत आपल्याजवळ. काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा, या नंबरला या अशा फॉर्म मध्ये लिहून काढायचं. ठीक आहे, चला मग आता बघा. आता बघा काय करायचं. आता काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ह्या लिंकचा. मी काय करतो, एक नवीन तुम्हाला लगेच ग्रुपवरती नवीन लिंक टाकतो. त्या लिंकला जॉईन व्हा आणि या मीटिंग मधून आता लेफ्ट व्हा. सगळेजण या लिंक मधून लेफ्ट व्हा. मी नवीन लिंक तुम्हाला 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या ग्रुपवर टाकतो आणि लगेच त्या लिंकला तुम्ही जॉईन व्हा. चला लेफ्ट व्हा सगळेजण.